नमस्कार. माझ्या हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक इंटरेस्टिंग रेसिपी बनवतो आहोत, मखाना चाट. मखाना चाट ही एक वेट लॉसची रेसिपी आहे, त्याचबरोबर हेल्दी रेसिपी म्हणून सुद्धा याची निवड करता येईल. मखाना म्हणजे काय, तर मखाना हे कमळाचं बीज आहे. हे खूप हेल्दी असतं. मखाना आरोग्यासाठी उत्तम आहे. स्नॅक्ससाठी याची आपण नेहमीच निवड करतो. मखानापासून खीर बनवली जाते, मखानापासून लाडू बनवले जाते, मखानापासून स्नॅक्सचे प्रकार बनवले जातात. मखाना डायबिटीजच्या पेशंटला चालतात. मखाना वेट लॉससाठी चांगले आहेत. मखाना ऑल सीझन मध्ये किंवा सर्वांसाठी उत्तम स्नॅकची रेसिपी होऊ शकते. पण आज मी बनवते आहे मखानाचा चाट. मखाना चाट म्हणजे काय, रंगीबेरंगी मी याच्यामध्ये हेल्दी इंग्रेडियंट्स घालून मखाना चाट बनवलेला आहे. ही खूप हेल्दी रेसिपी आहे. स्नॅक्ससाठी तुम्ही याची निवड करू शकता. त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचं आहे, वेट लॉस करायचं आहे, त्यांनी सुद्धा स्नॅक्ससाठी याची निवड करू शकता. या स्नॅकच्या रेसिपीमध्ये म्हणजे या चाटमध्ये मी काही ग्रीन चटणी घातलेली आहे, दही घातलेलं आहे आणि काही अजून इंग्रेडियंट्स घातलेले आहेत. त्यामुळे ही रेसिपी खूप हेल्दी होती आणि टेस्टी होती. चला तर मग सुरू करूया मखाना चाट. मखाना चाट तयार झाला आहे. आता मी तुम्हाला छान टेस्ट करून दाखवते. खूप छान टेस्ट आहे. मस्त असं आंबट चिंबट खाण्याचा वेगळाच आनंद आहे. इथे मी मखाने घेतले आहे वाटीभर, त्याचबरोबर दही घेतलं आहे 2 वाटी, 2 वाटीने 1 वाटी, त्याचबरोबर अर्ध ॲपल, डाळिंबाचे दाणे, ग्रीन चटणी, बीट किसलेलं, अर्ध पिंचभर मीठ, काळी मिरी पावडर, चाट मसाला किंवा आमचूर पावडर साईडला घेतलेला आहे. इकडे मी एक पॅन घेतला आहे. त्या पॅनमध्ये मखाने थोडेसे रोस्ट करून घेते. थोडे भाजल्यानंतर ते क्रिस्पी होतात. मखाने भाजून झालेले आहेत, बघू शकता. तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एका बाउलमध्ये मी दही टाकून घेते. दहीला थोडं फेटून घेते. घट्ट दही घ्यायचं आहे शक्यतो. व्यवस्थित फेटून घेऊया. यात घालते ॲपल किसलेला. मी हे बारीक किसणीने किसलं आहे. तुम्ही पाहिजेच तर मोठ्या किसणीने किसलं तर थोडंसं जाडसर किसलं जाईल, किंवा याच्या बारीक फोडीसुद्धा करून घेऊ शकता. ॲपल झालं किसून आपलं. आता मिक्स करून घेऊ. यामध्ये मी घालते आहे मखाने. व्यवस्थित फिरून घेऊयात आणि पिंचभर मीठ घालतं आहे, कारण माझ्या ग्रीन चटणीमध्ये मीठ आहे, त्यामुळे मी इथे मीठ थोडं कमीच घातलं आहे. फिरून घेऊया आणि प्लेटिंग करूया. एका बाउलमध्ये याला काढून घेऊ छोट्या. आता याच्यावर आपण टाकूया चाट मसाला आणि मिरी पावडर. पिंचभर चाट मसाला, पिंचभर मिरी पावडर. हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. पण डिश छोटी आहे ना, त्यामुळे चाट मसाला आणि मिरी पावडर थोडंच घालावं लागेल. आता आपण टाकूया बीट किसलेलं. त्याचबरोबर घालूया डाळिंबाचे दाणे.
ग्रीन चटणी. ग्रीन चटणीमध्ये कोथिंबीर, पुदिना, एक लसणाची पाकळी, अर्धी किंवा अर्धीहून थोडीशी कमी मिरची आणि थोडंसं दही घालून मी याला बारीक वाटलेलं आहे. थोडं पाणी पण मी त्यात टाकलं होतं आणि ही चटणी बनवलेली आहे. थोडंसं मी टाकून घेते ग्रीन चटणी. तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि इथे आपलं मखाना चाट तयार झालेला आहे. रंगीबिरंगी आहे ना, बघताय ना. खूपच हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी आहे बरं का, मखाना चाट. अँटीऑक्सिडंटनी भरपूर मखाना चाटची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की करून बघा. अगदी सोपी आहे, काहीही जास्त साहित्य लागत नाही आणि त्याचबरोबर हेल्दी आहे. केल्यानंतर मला कमेंटद्वारे नक्की कळवायचं आहे रेसिपी कशी झाली आहे, खाण्यासाठी उत्तम आहे किंवा नाही. त्याचबरोबर शेअर देखील करायची आहे, आवडली तर लाईक द्यायचं आहे आणि परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.